शिक्षक भरतीला मुहूर्त निघत नाही आहे, परंतु आज एक महत्त्वपूर्ण पत्र जे माननीय शिक्षण मंत्री दादासाहेबजी भुसे आहेत यांना पाठवण्यात आले. विधानसभेचे जे सदस्य आहेत, जे प्रशांत बन्सीलाल बंब हे एक आमदार आहेत आणि त्यांनी एक शिक्षण विभागाला पत्र पाठवलेले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की टेट परीक्षेतील त्रुटी दूर करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती प्रक्रियेमधील विषय प्रावीण्य चाचणीचा समावेश करावा. शिक्षक पात्रता परीक्षा, त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याच्यानंतर आता परत एक चाचणी परीक्षा लावावी, जेणेकरून शिक्षकांची जी काही विशेष प्रावीण्य पातळी आहे ती वाढली पाहिजे, अशी मागणी करणारे आमदार प्रशांत बन्सीलाल बंब आहेत. मित्रांनो, हे आजचंच पत्र आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट त्याचा मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता. या पत्रामध्ये त्यांनी एक मागणी केलेली आहे. या मागणीमध्ये त्यांनी काय लिहिलं आहे? शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, जिला आपण टेट म्हणतो, या परीक्षेच्या स्वरूपात गंभीर त्रुटी आढळून येत आहे. सध्या 9वी ते 12वीला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची निवड ही टेट या परीक्षेच्या माध्यमातून होते. परंतु ही जी टेट परीक्षा आहे, या टेट परीक्षेमध्ये केवळ सामान्यच बुद्धिमत्ता तपासली जाते. आता एकदा यांनी देखील परीक्षा देऊन बघितली तर लक्षात येईल की ही परीक्षा सामान्य आहे की विशेष बुद्धिमत्ता तपासणारी आहे. निश्चितच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही त्याचकरिता लावलेली आहे की शिक्षकांची अभियोग्यता तेवढी आहे की नाही आहे. पण एवढ्यावर समाधान नसल्यामुळे 9वी ते 12वीला जे शिक्षक शिकवणार असणार आहे त्या शिक्षकांना आता इथून पुढं 100 ते 200 गुणांची स्वतंत्र अशी विशेष प्रावीण्य सिद्ध करणारी एक परीक्षा घेतली जावी, अशी एक मागणी या ठिकाणी आमदार प्रशांत बंब साहेब यांनी केलेली आहे. मित्रांनो, बघा यामध्ये आणखीन ते पुढे काय म्हणतात की याकरिता खालीलप्रमाणे नियमोचित कार्यवाही करण्यात यावी. 9वी ते 12वीसाठी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये किमान 100 ते 200 गुणाची स्वतंत्र अशी विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी. ही चाचणी 2017 नंतर नियुक्त झालेले शिक्षक आहेत त्यांना देखील लागू करावी. म्हणजे आता नवीन भरती जी होणार आहे त्यांना तर ती लागू करावीच असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु इथून पुढे देखील जी भरती होणार आहे त्याचबरोबर 2017 पासून जे शिक्षक आहेत कार्यरत त्यांना देखील ही चाचणी लागू करावी. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळेल व राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारेल, अशी एक विशेष मागणी या ठिकाणी प्रशांत बन्सीलालजी बंब विधान सभा सदस्य यांनी शिक्षण केलेली आहे. विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते? अशा प्रकारची विशेष प्रावीण्य परीक्षा घेणे अतिशय गरजेचे आहेच का? किंवा ही परीक्षा लादणे म्हणजे शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे आहे? कारण वारंवार आपली पात्रता सिद्ध करून, अभियोग्यता देखील सिद्ध करून शिक्षकांना जर पुन्हा परीक्षाच द्याव्या लागत असतील, इव्हन कार्यरत शिक्षकांना देखील जर भविष्यामध्ये अशा प्रकारची 100 किंवा 200 गुणांची परीक्षा द्यावीच लागणार असेल, तर शिक्षकांच्या सहनशीलतेचा हा कळस गाठला जात नाही आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अशा प्रकारची परीक्षा घेणे योग्य असेल तर तुमची प्रतिक्रिया यामध्ये नक्की नोंदवा, किंवा अयोग्य असेल तरी देखील आपलं मत या ठिकाणी निश्चितपणे मांडा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल, या पत्राबद्दल काय वाटते हे देखील आपले मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता आणि व्हिडिओजकरिता आपल्या चॅनलला जोडलेले राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज मिळत जातील. तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.